खाली घ्या की सर. आज तुळजाभवानीचं आपण दर्शन घेतलंय. काय देवीला साकडा असणार आहे तसं विकास निधीचा पण विषय आहे. खाली घ्या. कशी प्रोसेस कुठपर्यंत आलेली पोषक कथा आपल्याकडे टप्प्यात काय निधी कशा टप्प्यात मिळणार आहे किती टप्प्यात मिळेल? आई राजे आई तुळजाभवानीचं दर्शन आज मी आमचे राणा जगजीत सिंगजी चा संपूर्ण हा परिवार आम्ही सर्वांनी घेतला आहे आणि आई राजे तुळजाभवानीला मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला सुखी संपन्न राहू दे. मराठवाड्यात विदर्भात ज्या भागात पाऊस नाही, शेतीचं नुकसान कोणाचं होऊ नको, शेतपिकाचं नुकसान होऊ नको, कुठल्याही शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू येऊ नको. शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू येईल असं कुठलाही निसर्गाचा कोप होऊ नये अशी विनंती आई राजेला मी केली आहे. सोबतच आई राजेचा जो आज मी थोडा आतमध्ये जाऊन हे बीम त्या ठिकाणी 2 हात तुकडे पडलेले आहेत. मी राणा जगजीत सिंगजीचे जे ऑर्गनायझेशन डिपार्टमेंट आणि थोडं कलेक्टर वगैरे सर्वांशी बोलून अजून त्या ठिकाणी सपोर्ट देण्याची गरज आहे. 4 सपोर्ट आहे ते पर्याप्त असं मला वाटलं. माझ्या मनातली भूमिका शेवटी टेक्निकल काय असेल ते आर्किओलॉजी करेल. थोडे अजून सपोर्ट त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. बीम फुटू नये त्यासाठी एक सपोर्ट दिला आहे. आणि आई तुळजाभवानीचा विकास आराखडा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने तयार केला आहे, चौंडीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 1600 कोटीच्या वर या निधीला मंजुरी दिली आणि ज्या पद्धतीचा तो आराखडा बनलेला आहे, अंगावर शहारे येतील इतकं सुंदर दर्शन आई तुळजाभवानीचं पुढच्या काळात आपल्याला होणार आहे. माननीय राणा जगजीत सिंग यांचं मी आभार मानतो. 21 वर्षापासून त्यांनी संकल्प सुरू केला होता की हे झालं पाहिजे. आई कोराडी महालक्ष्मीचं देवस्थान जे आमच्या कोराडीचं आहे तिथेही ते मंदिरला येऊन गेले. तिथेही मी तुळजाभवानी आई छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देते आहे असं एक मोठं त्या ठिकाणी एक कलाकृती आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. आज जे आराखडा मी बघितला तो अत्यंत उत्कृष्ट आराखडा आहे. मला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस यांनी 1600 कोटी रुपये जे जाहीर केले आहेत किंवा त्यांना PR काढून अनुदान दिलं आहे, पैशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. कारण देवेंद्रजींनी ठरवलं तर कुठलाही विकासाचा निर्णय हा होऊ शकतो, झाला आहे. आणि तुळजाभवानी आईच्या मंदिराकरता एकही पैसा कमी पडणार नाही. मी आजच विनंती केली राणासाहेबांना इतक्या लवकरात लवकर ते टाटा कन्सल्टन्सी जे मोठे मोठे या देशातले L&T असेल, टाटा असतील, कुठेही कॉन्ट्रॅक्टर आणून वेळेमध्ये टाईम बाउंड कार्यक्रमामध्ये बार चार्ट तयार केली. लवकरात लवकर हा विकास आराखडा पूर्ण झाला पाहिजे. याकरता खूप मोठ्या म्हणजे देशातला उच्चस्तरीय काम करतात. L&T टाटासारख्या त्या ठिकाणी कंपनीचा समावेश केला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा सूचना दिल्या आहे. कुठलंही आई महालक्ष्मीचं जे इतिहास आहे, पावित्र्य आहे, त्याला धक्का लागतं. कुठल्याही कुणाच्याही मनात दुःख होईल असं कुठलंही काम न करतं एकही व्यक्ती न दुखावता विकास करायचा. साहेब काल याकरता मी त्यांना सांगितलेलं आहे आणि मला वाटतं त्यांनी मनावर घेतलेलं आहे. तर राणा जगजीत सिंग जे असे कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतलं तर आणि मी सुद्धा विचार केला की जे काही माझ्या कर्तृत्वानं जे मला करता येईल नव्हतं मी माझं पूर्ण योगदान यात देणार. काल उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये इंडियाच्या बैठकीला गेले होते, मात्र ते शेवटच्या लाईनला नाही सर, डिनर डिप्लोमसी झाली आहे काल आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी घेणार नाही. माझी विनंती आपल्याला आई महालक्ष्मीच्या पावस्थळावर आपण आहोत. आई महालक्ष्मीबद्दल काय विचारायचं असेल ते विचारा. शेळ्यांना जे तडे गेले आणखी सपोर्टची गरज असल्याचं तुम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंटला सांगणार आहे. आता केंद्रीय पत्र सुद्धा पाठवणार आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाचा एक अहवाल बाकी आहे आणि ते कधीपर्यंत तो म्हणजे तो विषय शॉर्ट आउट होत नसेल. राज्याचं म्हणणं वेगळं आहे आणि केंद्राचं म्हणणं वेगळं आहे. ते सांगितलं. आता मी स्वतः एक माझं पत्र मी संध्याकाळपर्यंत ड्राफ्ट करून पाठवणार आहे की काही ते तात्काळ विजिट केली पाहिजे. सपोर्ट दिला आहे त्यांनी, आज ते पर्याप्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला असं वाटलं माझ्या मनातून की अजून थोडा सपोर्ट दिला तर जे काही नवयात्रापर्यंत आई तिथे असणार आहे आणि नंतर मग जे काही पूजापाठ करून मग
नंतर ते काम चालू होणार आहे तोपर्यंत अजून त्याच्यात लक्ष टाकलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी आत्ता दादाजींना आणि कलेक्टरला सांगितलं आहे. निश्चितपणे मला वाटतं की जो आपण शेवटी आई या ठिकाणी संस्थान आहे ती सुचवत आहे जे सुचवतं ते प्रत्येकाला कळतं. त्यामुळं चांगलं होईल आणि उत्कृष्ट होईल. आणि मला वाटतं जो विकास आराखडा तयार केला एकाही व्यक्तीचं मन उठणार नाही. उलट काही लोकांचे समोर मनात असतील तेही निघून जातील आणि आई महालक्ष्मीचा विकास आराखडा